गरज नाही. ठाईच बैसून चित्त, हे आपलं हे जे चित्त आहे ना, हे चित्त एकरूप करायचं आहे. आणि हे चित्त एकरूप करून आम्हाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. कारण परमार्थामध्ये चित्ताला खूप किंमत आहे. परमार्थामध्ये चित्त, संसारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त. प्रत्येकाला माहिती आहे ते. परमार्थ हा चित्ताशिवाय होऊ शकत नाही, संसार हा वित्ताशिवाय होऊ शकत नाही, आणि शरीरामध्ये पित्त अत्यंत महत्वाचंच आहे. बघा, चित्त माणसाचं शुद्ध असलं पाहिजे. त्याचप्रमाणे संसारामध्ये वित्त सुद्धा महत्वाचं आहे. वित्त नसेल धनवंताला की सर्व मान्यता आहे. बाबा रे, तुम्ही पैसा इतका कमवा, इतका कमवा, आपल्यावर जळणारी लोक अजून जळत राहिली पाहिजे, इतका पैसा माणसाने कमवा, पण तोही कसा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचार आहे वेच करे. बाबा रे, तुम्ही पैसा कमवा, पण उत्तम व्यवहाराने पैसा कमवा. आणि बघा, प्रपंचाचा विषय आला म्हणून सांगावंसं वाटेल. प्रपंचामध्ये आल्यानंतर प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी असते. संसारामध्ये आल्यानंतर प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी असते. महिला मंडळ विशेष करून मी तुम्हाला सांगेल, बघा या ठिकाणी नारी शक्तीचा जागर चालू आहे. खरंच नारीमध्ये खूप शक्ती आहे. नारीने जर ठरवलं ना, बाबा थोडी माफी मागून बोलेल, पण अतिशय महत्वाचं वाक्य आहे, नारीने जर ठरवलं ना तर ती घराचा स्वर्गही बनवू शकते, आणि जर तिने ठरवलं ना तर ती घराचा नरकही बनवू शकते. आम्हाला नरक नाही बनवायचा, आम्हाला स्वर्ग बनवायचा आहे. आपल्यामध्ये ती ताकद आहे, ती शक्ती आपल्यामध्ये आहे, ती जागृत करा. बाईच्या जीवनामध्ये चारित्र्य खूप महत्वाचं आहे. बाईच्या जीवनामध्ये आचरण शुद्धी खूप महत्वाची आहे. मग ती बाई कुठलीही असू द्या, घरकाम करणारी गृहिणी असू द्या, नोकरी करणारी नोकरदार वर्ग असू द्या, किंवा आमच्यासारखी जरी असेल तरी चालेल, पण काय असलं पाहिजे, आचरण शुद्धी फार महत्वाची असते. मी नेहमी सांगते, बाई ही साडीत सुंदर दिसते, बाई ही नऊवारीत सुंदर दिसते, आणि त्यातल्या त्यात जर तिच्या डोक्यावर पदर असेल ना तर ती अजूनच शोभून दिसत असते. अजून एक वाक्य लक्षात ठेवा, बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे असतील ना, बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे असतील तर जग तिचा सत्कार करेल, पण त्याच स्त्रीच्या अंगावर जर अंगभर कपडे नसतील तर जग तिचा बलात्कार करणार नाही तर काय करेल. हो, पटतंय का माझं बोलणं? मी नेहमी सांगते बाबांनो, आपली भारतीय संस्कृती एवढी ग्रेट आहे की संपूर्ण जगाने डोक्यावर घेऊन नाचवावी अशी आपली भारतीय संस्कृती आहे. अरे, ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. इंडिया इज द ओनली फिलॉसॉफिकल कंट्री. कळाली पाहिजे आम्हाला भारताची संस्कृती काय आहे. अरे, फर्स्ट यू लर्न व्हॉट इज युअर इंडियन कल्चर. टीच यू. गरज आहे आम्हाला त्याची. काय आहे आमची भारतीय संस्कृती आम्हाला कळाली पाहिजे. अहो, बाई नेहमी साडीत सुंदर दिसते, नऊवारीत सुंदर दिसते, आणि जर डोक्यावरती पदर असेल ना तर ती अजूनच शोभून दिसत असते. बाई कुठलीही असू द्या, मी सुरुवातीलाच बोलले, बाई कुठलीही असू द्या, तिचं आचरण शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी बघा, काही काही ठिकाणी बोललं जातं, महिलांनी कुठे कीर्तन करावी का हो, महिलांनी कुठे कीर्तन करावी का हो. कीर्तन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ते कीर्तन कसं असावं. कीर्तन हा म्हणजे विनोदाचा भाग नाहीये. काही काही लोकांना असं वाटतं की विनोद केलं म्हणजे कीर्तन खूप छान झालं. कीर्तन हा विनोदाचा भाग नाहीये, कीर्तन हा हसवण्याचा भाग नाही, तर ह्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाचं अंग हे हरिरूप झालं पाहिजे. कीर्तन म्हणजे नेमकं काय, प्रत्येकाचं अंग हे हरिरूप झालं पाहिजे. इतका कीर्तन असा सुंदर विषय भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्याच कीर्तनाच्या माध्यमातून केलं जात असतं. सांगायचं मला फक्त एवढं आहे, अनेक ठिकाणी म्हटलं जातं महिलांनी कुठे कीर्तन करावी का, असं म्हणणारे अनेक लोकांनी मी भेटली पण बरं का. अशा लोकांना मी भेटली सुद्धा. अशा लोकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला एकच सांगितलं, बाळा
अगं, महिलांच्या कीर्तनाला विरोध कुणाचाच नाहीये. विरोध फक्त आचरणाला आहे. आचरण शुद्ध ठेवून जर आम्ही या गादीवर उभं राहिलो तर मला नाही वाटत कुठलेही महाराज, विद्या विभूषित जरी महाराज असतील तरी ते म्हणू शकत नाही की महिलांनी कीर्तन करू नाही. फक्त आम्ही आमचं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. कुणालाही काही बोलण्याची ताकद नाहीये. अहो, काहीतरी मर्यादा आम्ही ठेवल्या पाहिजे, कारण स्त्रीचं जीवन कुठेतरी मर्यादित असलंच पाहिजे. आणि स्त्रीला मर्यादा आहे. एखादी स्त्री एखाद्या अनोळखी व्यक्तीशी जर बोलत असेल तर तिने एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्या सोबत आपला पती असेल तरच तिने अनोळखी व्यक्तीशी बोलावं. आपल्या सोबत आपला भाऊ असेल तरच तिने अनोळखी व्यक्तीशी बोलावं. आपल्या सोबत आपले वडील असतील तरच तिने अनोळखी व्यक्तीशी बोलावं. डोंट टच एनीबडी. मर्यादा आहे कुठेतरी आम्हाला. कुठेतरी आम्ही त्या मर्यादा पाळल्या पाहिजे. कुठेतरी आमचे विचार बदलले पाहिजे. प्लीज ट्राय टू चेंज युअर माइंड. प्लीज ट्राय टू चेंज युअर थिंकिंग अँड प्लीज ट्राय टू चेंज युअर थॉट. आम्ही आमचे विचार बदलले पाहिजे. आम्ही आमचे माइंड, बुद्धी बदलली पाहिजे. आम्ही आमचे विचार, थिंक सुद्धा बदलली पाहिजे. अहो, आपण कोणी युरोपियन नाहीये. यू आर नॉट युरोपियन. यू आर नॉट अमेरिकन. यू आर नॉट इटालियन. यू आर इंडियन. कळालं पाहिजे आम्हाला काय आमची भारताची संस्कृती, काय जगाला शिकवतोय आम्ही. अहो, परकीय लोकांनी देशावर डोक्यावर घेऊन नाचवावी ही आपली भारतीय संस्कृती आहे. मी हे का सांगते माहिती का? आज अक्षरशः मुलींच्या अंगावरचा जर पोशाख पाहिला ना तर अक्षरशः या डोळ्यांवरती पट्टी बांधावी वाटते महिला मंडळ. आज अख्खा महाराष्ट्र फिरते, महाराष्ट्राच्या बाहेरही जाण्याचा योग येतोय. पण कधी कधी जर मुलींच्या कॉलेजला जाऊन जर बघितलं ना तर डोळ्यावरती पट्टी बांधावी वाटते. काय संस्कार आहे हो, काय संस्कार राहिलेत, काय हफाप कपडे घालून मुली कॉलेजला जाताय. बघा, सांगावंसं वाटेल, एकदा माझी गाडी एका कॉलेज समोरून गेली. कॉलेजच्या बाहेर 7-8 मुली उभ्या होत्या आणि मुलींच्या अंगावर एवढी हाफहाफ कपडे होती की ती मुलींच्या अंगावरची कपडे पाहिली आणि माझ्या तळपायाची मस्तकाला गेली. हाफहाफ कपडे घालणाऱ्या पोरी पाहिल्या की माझ्या तळपायाची मस्तकाला जाते. कोणी मला काही म्हटलं तरी चालेल. अहो बाई, साडीत सुंदर दिसते. अरे, अंगभर कपडे घालायला काय बिघडतंय? अंगभर कपडे घातलेच पाहिजे. त्यांना म्हटलं पहिली गाडी थांबवा, मला त्या मुलींची भेट घ्यायची. मी त्या मुलींजवळ गेली. मुलींना म्हटलं, काय ग मुलींना, कॉलेजला चालल्या का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, नाकतोंड मुरडलं. त्यांना वाटलं हे काय गावंढाळ आलं ना आमची विचारपूस करत आहे. आता मी कीर्तनावरूनच घरी चालली होती. अंगावरती सफेद साडी होती, साडीवरती उपरणं होतं. त्यांच्या नजरेत मी त्यांना गावंढाळ वाटली. पण त्यांना काय माहित, हे गावंढाळ दिसतं तेवढं सोपं नाहीये. त्यांना काय माहिती, याची पण MSc कंप्लीट आहे, हे आपल्या पुढचं 2 पावलं आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, नाकतोंड मुरडलं. आणि समाजामध्ये वावरताना माझा तरी स्वतःचा एक स्वभाव आहे. समाजामध्ये मला जेवढा मान मिळतो ना, समाजामध्ये मला जेवढा मान मिळतो त्याहूनही 4 पट अधिक अपमान पचवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मला काहीच नाही वाटलं. नाकतोंड मुरडलं त्या पोरींनी. मी त्यांना हसून म्हटलं, मुलींना कॉलेजला चालल्या? म्हणे, दिसत नाही का कॉलेजलाच चाललो. म्हटलं, कॉलेजला चालल्या, कॉलेजमध्ये असली कपडे घालायला परमिशन आहे तुम्हाला? म्हणे, ओ ताई, आम्ही कॉलेजच्या मॉडर्न गर्ल आहोत. म्हटलं, मुलींनो, मला मॉडर्न शब्दाचा अर्थ सांगाल का? म्हणे, मॉडर्न शब्दाचा अर्थ सांगायची काय गरज आहे? आमच्याकडे बघून तुम्हाला मॉडर्न शब्दाचा अर्थ कळत नाही का? म्हटलं, मला तुमच्या अंगावरती फक्त हाफ कपडे दिसताय. म्हणे, ओ बाई, मग त्यालाच तर मॉडर्न म्हणतात ना. ऐका बरं का महिला मंडळ, अंगावरती हाफ कपडे घातले की मॉडर्न होता येतं. मी पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. म्हटलं, मुलींनो, अंगावर हाफ कपडे घालून जर मॉडर्न होता येत असेल तर तुमच्यापेक्षाही अजून तुम्हाला कोणीतरी मॉडर्न दाखवून देऊ का? म्हणे, ओ ताई, तुम्हाला अख्ख्या गावात आमच्या इतकं मॉडर्न कोणी दिसणार नाही. म्हटलं, गावात कशाला, ते रस्त्याने चालणारी जनावरं बघा. म्हटलं, तुमच्यापेक्षा जास्त मॉडर्न आहे. मला काय म्हणायचंय ना, ते बुद्धिमान लोकांना लगेच कळालं असेल. अहो, अंगावर हाफ कपडे घालणं म्हणजे मॉडर्न नाही. अगं, त्या पोरींनी माना खाली घातल्या. म्हटलं, ए मुलींनो, माना वर करा आणि मॉडर्न शब्दाचा अर्थ घरी घेऊन जा. अरे, कुणाला म्हणायचं मॉडर्न? कुणाला म्हणायचं मॉडर्न? जो समाजासाठी कार्य करतो,
जो देशासाठी लढतो आणि जो महाराष्ट्राच्या मातीसाठी झटतो, तो खरा या देशाचा मॉडर्न आहे, तो खरा या देशाचा मॉडर्न आहे. असे टिचभर कपडे घालून मॉडर्न नाही होता येत. अंगभर कपडे घाला. जर खरंच या देशाचा मॉडर्न कोण असेल ना, तर तो म्हणजे सीमेवरती लढणारा जवान. जर खरंच या देशाचं मॉडर्न कोण असेल ना, तर हे लेकरांकडे बघा. मला सांगा, ही लेकरं सुद्धा उद्याचं भवितव्य आहे. गोड एक वाक्य आहे, आपलं विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे ना, इकडून ऊसाची मुळी टाका, तिकडून साखरेचं पोतं बाहेर निघतं. इकडून ऊसाची मुळी टाका, तिकडून साखरेचं पोतं बाहेर निघतं. ही आमच्या विज्ञानाने केलेली प्रगती आहे. पण तिकडून एखादा आघाऊ पोरगा इकडं पाठवा, तिकडून आघाऊ पोरगा इकडं पाठवा. 4 वर्षामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य म्हणून बाहेर पडतं. हे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य आहे. आज मुलांना घडवणं फार गरजेचं आहे. बघा, खरं तर ह्या मानवी जीवनाच्या 3 अवस्था असतात. एक असते बाल्यावस्था, दुसरी आहे तारुण्यावस्था आणि तिसरी आहे वृद्धावस्था. फरक फक्त एवढाच आहे, बाल्यावस्थामध्ये कृती करण्याची क्षमता असते पण विचार करण्याची क्षमता नसते. वृद्धावस्थामध्ये विचार करण्याची क्षमता असते पण कृती करण्याची क्षमता नसते. लहान लेकराला जर सांगितलं ना, हे उचल दगड आणि मार एखाद्याला, ते लगेच उचलेल दगड. पण आणि त्या एखाद्या व्यक्तीला मारेलही, पण त्याला कळत नाही की त्याला मारल्याने काहीतरी विपरीत घडेल. कृती करतय पण विचार करत. तसं म्हाताऱ्या माणसांचं आहे. रस्त्याने म्हातारा माणूस चाललाय आणि रस्त्याने चालत असताना रस्त्यामध्ये त्याला मध्यभागी एक दगड दिसतोय. त्या दगडाला पाहिल्यानंतर त्याला विचार मनामध्ये येतोय, हा दगड आहे, एखादी गाडी जर आली आणि काहीतरी विपरीत अपघात जर घडला, म्हणून तो त्या दगडाजवळ जातो. खाली वाकण्याचा प्रयत्न करतो पण खाली वाकताच क्षणी त्याच्या लक्षात येतं की माझ्या मणक्यात गॅप आहे, मला खाली वाकता येऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे पण कृती करण्याची क्षमता नाही. विचार करू शकला पण तो दगड उचलून बाजूला फेकू शकला नाही. पण अशी एक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये विचारही करता येतो आणि त्या अवस्थेमध्ये कृती सुद्धा करता येऊ शकते. ती अवस्था म्हणजे तारुण्यावस्था. जोपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही, जोपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही, तोपर्यंत आम्ही शाळेमध्ये रोज म्हणत असतो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आम्हाला काहीच कळत नाही. हात पुढे केलेला असतो, काहीतरी नाक पुसायचं काम चालू असतं, आम्हाला काहीच कळत नाही त्याचा अर्थ. तोपर्यंत आम्ही रोज प्रतिज्ञा म्हणतो. पण मला असं सांगा, निफाड तालुक्यामध्ये कोणतं असं एखादं, निफाड जाऊ द्या, नाशिक जिल्ह्यामध्ये असं एखादं कॉलेज आहे का की ज्या कॉलेजमध्ये राष्ट्रगीत होतं आणि प्रतिज्ञा होती? असेलही 2-4 कॉलेज जर सोडली तर इतर कॉलेजमध्ये राष्ट्रगीतही होत नाही आणि प्रतिज्ञा सुद्धा होत नाही. म्हणजे ज्या वेळेला खरी आमची विचार करण्याची क्षमता असते, कृती करण्याची क्षमता असते, त्यावेळेला आम्हाला राष्ट्रगीत शिकवलं जात नाही, त्यावेळेला आम्हाला प्रतिज्ञा शिकवली जात, त्यावेळेला आमच्या ओठावरती वेगळेच गाणे असतात. एक तत्ववेत्ता, परदेशी तत्ववेत्ता भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी एक प्रश्न केला, मला सांगा तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरती कोणतं गीत आहे? ते गीत मला सांगितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुमच्या देशाचं भवितव्य काय आहे. काय सांगायचं आम्ही त्या तत्ववेत्याला? आमच्या तरुणाच्या ओठावरती काय गीत आहे मला सांगायची गरज नाही, तुम्हाला प्रत्येकाला माहिती. मला सांगायचं फक्त एवढं आहे, लेकरांवरती संस्कार घालणं ही काळाची गरज आहे. इंडोनेशिया कंट्री प्रत्येकाला माहिती आहे. इंडोनेशिया फुल्ली मुस्लिम कंट्री आहे. संपूर्ण मुसलमान लोक त्या ठिकाणी राहतात. पण त्या ठिकाणचं जर एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं ना तर तुमच्या सुद्धा तोंडामध्ये बोट जाईल, इतकं एक मोठं वैशिष्ट्य त्या ठिकाणचं कंट्रीचं आहे. बघा, त्या ठिकाणी इंडोनेशियामध्ये कोणत्याही घरामध्ये एखादं जर बाळ जन्माला आलं
इंडोनेशियामध्ये कोणत्याही घरामध्ये जर एखादं बाळ जन्माला आलं तर त्या घरामध्ये रामायणाचा पाठ केला जातो. काय केला जातो? रामायणाचा पाठ केला जातो. रामायणाचं पारायण केलं जातं. का? मुसलमानाच्या घरामध्ये रामायणाचा पाठ होतोय. का? तर रामायणामध्ये जे रामप्रभू आहे, सीता मैया आहे, त्यांच्या पावलावरती पाऊल देऊन त्यांच्या विचारांचं अनुकरण आपल्या ह्या बालकाने जीवनामध्ये करावं आणि त्याचप्रमाणे भरतासारखा भाऊ घडावा, हनुमंतासारखा सेवक याने व्हावं, याकरता बाळ जन्माला आलं की घरामध्ये रामायणाचा पाठ सुरू होतोय. हे मी इंडियातलं नाही सांगते, इंडोनेशियातलं सांगते. आणि आपल्या इंडियामध्ये काय घडतंय? आपल्या इंडियामध्ये बाळ जन्माला आलं की जो तो म्हणतो, काय भाऊ मुलगा झाला, पार्टी कधी देणार? आम्ही पार्ट्या करतोय. आणि इंडोनेशियातली लोक रामायणाचा पाठ करताय. काय करतो आम्ही वाढदिवसाला? कधी कधी माझ्या डोक्यामध्ये खूप विचार येतात. वाढदिवसाच्या दिवशी आम्ही काय केक काय आणतो, त्याच्यावरती मेणबत्ती काय लावतो, मेणबत्ती आम्ही काय विझवतो. मेणबत्ती विझवणं म्हणजे खूप मोठं अपशकुन आहे, लक्षात ठेवा. केक कापणं म्हणजे खूप मोठं अपशकुन आहे. बघा, दीपक आपण काय करतोय? उजेडाकडून आम्ही अंधारात जातोय. खरं तर अंधारातून उजेडाकडे यायला पाहिजे, आम्ही उजेडाकडून अंधाराकडे जातोय. पार्टी करायची, अंधार पाहिजे, अंधारामध्ये आम्ही पार्ट्या करतोय. ही आमची भारतीय संस्कृती नाहीये. काय करतोय आपण? दीपक म्हणजे भगवान परमात्म्याचं साक्षात स्वरूप आहे, ते आम्हाला कळालं पाहिजे. अहो, आपण भारतात जन्माला आलोय. भारत महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मी नेहमी सांगत असते, मला माझ्या महाराष्ट्राचं खूप कौतुक आहे. अहो बघा, अयोध्या ही वैराग्य भूमी आहे, द्वारका ही कर्मभूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे, पण माझा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. कारण माझ्या महाराष्ट्रामध्ये जात पात कास्ट काही पाहिलं जात नाही. कशाला म्हणतात महाराष्ट्र? अरे माणसाने माणूस बनून जीवन बनवा, धष्ट आणि पुष्ट. शास्त्र संत संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण माझ्या राष्ट्राचं नावच आहे महाराष्ट्र. का सांगते मी? या देशाचा जर खरा मॉडर्न कोण असेल ना, या देशाचा जर खरा मॉडर्न कोण असेल तर आमची तरुण पिढी, आणि दुसरा जर मॉडर्न कोण असेल ना तर तो म्हणजे सीमेवरती लढणारा जवान आणि शेतामध्ये राब राब राबणारा कष्टकरी किसान. हे दोन लोक आपल्या भारत देशाचे खरे मॉडर्न आहे. प्रत्येक व्यक्तीला झोपण्याच्या पूर्वी ह्या दोन लोकांना आठवल्याशिवाय आम्हाला झोपण्याचा अधिकार सुद्धा नाहीये. हो, कुणामुळे आज आपण या ठिकाणी जगतोय? कुणामुळे आज आम्ही या ठिकाणी हे वैभव पाहतोय? अहो, त्या ठिकाणी कुणाचा तरी बाप मरतोय म्हणून आपला बाप आज जिवंत आहे. तिथे कुणाचा तरी पती मरतोय म्हणून आपला पती जिवंत आहे. तिथे कुणाचा तरी भाऊ मरतोय म्हणून आपला भाऊ जिवंत आहे. मला सांगा, त्यांना विचार नाहीये? त्यांना भावना नाहीये? हो, त्यांना सुद्धा घरदार नाहीये, त्यांना प्रपंच नाहीये, त्यांना बायका पोरसुर नाहीये का? हो, विचार करत नाही घरादाराचा, विचार करत नाही पोरासुराचा. युद्ध चालू आहे, सीमेवरती तुटून पडलेला आहे, समोरून शत्रूची एक एक गोळी येते, छातडाच्या आरपार निघून जाते, पण विचार करत नाही. जर या युद्धामध्ये माझं काही बरं वाईट झालं तर 65 वर्षाची किडनी गेलेली आई माझी घरी वाट पाहते, तिचं कसं? 70 वर्षाचा कॅन्सर झालेला बाप माझी घरी वाट पाहतोय, त्या बापाचं कसं? हो, 4च वर्ष झाली लग्न होऊन, तरणी बांड बायको आहे घरी. ते तरणी बांड बायको रोज मी घरी येण्याचे स्वप्न रंगवते, त्या माझ्या बायकोचं कसं होईल? हो ग, 2 वर्षाचं लेकरू आहे, त्याला अजून धड बाबाही म्हणता येत नाहीये. कसं होईल त्या लेकराचं? माझा विचार करत नाही. एकदा की तो सीमेवरती गेलाय तर त्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे, अरे जगेल तर देशाकरता आणि मरेल तर ते सुद्धा देशाकरता. खरा तो तरुण आहे. हो, आता काही दिवसापूर्वी
आता ताजं उदाहरण सुद्धा आहे हो. आता काल आपला भरोस फाट्याजवळ आपल्याला सागर दादा नाव होतं माझ्या मते त्या दादाचं. सागर चौधरी. आई बाप आहे, मागे बायको आहे. आणि आता काही 15 दिवसापूर्वी आमच्या मनमाड जवळ जे करी गाव आहे, या करी गावामध्ये सुद्धा एक आमचा दादा, त्या ठिकाणी सुद्धा एक दादा आपल्याला सोडून निघून गेला हो. अहो त्या दादाला तर अवघं 2.5 ते 3 वर्षाचं लेकरू आहे हो. काय कळेल हो त्या लेकराला बाप. अहो सीमेच्या रक्षणाकरता स्वतःच्या जीवाचं बलिदान देणारे आमचे हे युवक आहे, आमचे सैनिक. विचार नाही करत घरादाराचा. आता मागे काही दिवसापूर्वी प्रत्येकाला माहिती आमच्या सिन्नरचा केशव गोसावी गेला. अहो आमचा हा केशव दादा सुद्धा ज्या वेळेला आपल्याला सोडून निघून गेला, त्याच्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी माझ्या केशव दादाला कन्या रत्न प्राप्त झालं. कन्या रत्न प्राप्त कळाले पाहिजे आम्हाला. का सांगते माहितीये का मी, ते खरे ह्या देशाचे मॉडर्न आहे. कळाले पाहिजे ते सैनिक आम्हाला. मागे तो पुलवामा भ्याड हल्ला झाला, त्या पुलवामा भ्याड हल्ल्यामध्ये सुद्धा कितीतरी माझे जवान शहीद झाले. त्या जवानांची आठवण आम्हाला झाली पाहिजे. निदान नाही आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत, पण निदान त्यांनी आपल्यासाठी जर स्वतःच्या जीवाचं बलिदान केलंय, तर आम्ही त्या जवानांकरता 2 डोळ्यामध्ये अश्रू तर ढाळू शकतो की नाही. त्या जवानांसाठी आपल्या डोळ्यांमधून अश्रू हे आलेच पाहिजे. सांगायचं मला फक्त एवढंच सांगायचं. या देशाचा जर मॉडर्न खरा कोण असेल ना, तर तो म्हणजे सीमेवरती लढणारा जवान आणि शेतामध्ये राबणारा कष्टकरी किसान. त्यांना जाना, त्यांना ओळखा. बघा आता काही दिवसापूर्वी पंढरपूरचे मेजर गोसावी गेले. ज्या वेळेला पंढरपूरचे मेजर गोसावी गेले, त्या अगोदर 6 महिने अगोदर त्यांच्या लेकरांनी त्यांना फोन केला आणि फोनवरती सांगितलं, बाबा फार दिवस झाले आलात नाही तुम्ही घरी. 4 वर्षाचं लेकरू आहे. बाबाला म्हणताय, बाबा येऊन जा ना घरी. बाबा मला तुम्हाला भेटायचंय. बाबा रोज आई तुमच्या आठवणीमध्ये खूप रडत असते. बाबा या ना, एकदा भेटून जा ना. बाबांनी फोनवर सांगावं, बाळ या वर्षी मी नक्की येईल. बापानी फोन ठेवावा आणि रजेचा अर्ज टाकावा. रजा मंजूर व्हावी, 2 महिन्याची सुट्टी मिळावी. पंढरपूरचे मेजर गोसावी घरी आले आणि घरी आल्यानंतर 1 महिना लेकरा पोरा सोरांमध्ये कसा निघून गेला कळाला सुद्धा नाही. 1 महिना कसा निघून गेला कळाला सुद्धा नाही त्यांना. पण दुसऱ्याच महिन्याच्या 1 तारखेला फोन आला आणि सांगण्यात आलं, हेडक्वार्टर मधून फोन आला आणि सांगण्यात आलं, मेजर गोसावी तुमची पुढील 1 महिन्याची रजा कॅन्सल करण्यामध्ये येते. इकडे अतिरेक्यांची हेडलिस्ट लागलेली, तुम्हाला आत्ताची आत्ता बटालियन मध्ये हजर व्हावं लागेल. बॅग भरली, अंगावरती मिलिटरीचा पोशाख चढवला, हॉलमध्ये आले. लेकराने बापाच्या अंगावरती मिलिटरीचा पोशाख पाहिला. बाप पोरग पळत आला, बापाच्या पायाला धरला आणि बापाला म्हणताय, बाबा मी नाही जाऊ देणार बाबा तुम्हाला. बाबा तुम्ही कुठे निघालाय? बाबा अजून तुमची 1 महिन्याची रजा बाकी आहे. बाबा मी नाही जाऊ देणार तुम्हाला, मी नाही जाऊ देणार. बाप एका गुडघ्यावरती खाली वागतोय, लेकराला उराची बाळगतोय आणि पोटाशी लावून त्या लेकराला म्हणतोय, बाळ अरे बाळा, ह्या 4 भिंती आणि या 4 भिंतींच्या आतमध्ये असलेली ही 4 माणसं एवढंच माझं कुटुंब नाहीये रे राजा. हा संपूर्ण भारत देश माझं कुटुंब आहे. भारत देश माझं कुटुंब. जबाबदारी जावं लागेल, जाण्याच्या वेळेला रडू नाही बाळा. लेकराचे डोळे पुसले, पत्नीने कुमकुम तिलक केलं, आई बापाचा आशीर्वाद घेतला आणि बटालियन मध्ये रुजू झाले. 15 दिवस उलटून गेले, बापाचा एक फोन नाही आला. लेकराला आठवण आली बापाची. बाप आईला म्हणतोय, आईला म्हणताय, आई बाबांना फोन कर ना ग. आई बाबांना फोन लावते, पण होतंय काय माहिती का, फोन मधून फक्त एकच आवाज येतोय, इस रूट की सभी लाईने व्यस्त है, नॉट रिचेबल. फोन लागत नाहीये. 16व्या दिवशी हेडक्वार्टर मधून फोन आला आणि फोनवरती सांगण्यात आलं,
आपले मेजर गोसावी शहीद झाले. पायाखालची जमीन ढासळली, अंग थरारलं. त्या माई माऊलीचं, मेजर गोसावींचं पार्थिव पंढरपूर मध्ये चंद्रभागेच्या तीरावरती आणण्यात आलं. तिरंग्यामध्ये लपटलेला सैनिक, तिरंग्यामध्ये लपटलेला माझा मेजर गोसावी, ज्या वेळेला लेकरांनी बापाला पाहिलं, लेकरू पळत पळत आलं आणि बाबाच्या तोंडावरचा तिरंगा बाजूला केला आणि बापाला सांगतय, बाबा, ओ बाबा, मी काय म्हणतोय ऐका ना. बाबा, बाबा तुमच्या कानामध्ये सांगू का हो? लेकरू बाबाच्या कानाजवळ जातं आणि बाबाला म्हणतं, बाबा, बाबा मला शूज घेऊ नका, बाबा मला नवीन कपडे घेऊ नका, बाबा, बाबा मला कुठे फिरायला नेऊ नका, बाबा मला तुमच्या 2 महिन्याची सुट्टी सुद्धा नका, बाबा फक्त एकदा डोळे उघडून बाबा मला बघा ना, मला बघा ना. त्या लेकराला बाजूला करण्यात आलं. पुढारी जन समुदाय जमलेला होता. एक पुढारी त्या माऊलीला म्हणतोय, आई, तुम्ही तुमचा पती ह्या देश कार्यासाठी गमावलाय, बलिदान केलाय. तुमचं ह्या लेकराबद्दलचं काहीतरी स्वप्न असेल ना. ती माई माऊली म्हणते, हो आहे ना माझ्या लेकराचं लेकराबद्दल स्वप्न. माझ्या लेकराबद्दलचं स्वप्न ऐका. माझ्या लेकराला मला इंजिनियर नाही बनवायचं, माझ्या लेकराला मला डॉक्टर नाही बनवायचं, माझ्या लेकराला मला वकील नाही बनवायचं. माझ्या लेकरासाठी मला एक गाय घ्यायची आहे, त्या गाईचं दूध काढायचंय, तूप काढायचंय आणि माझ्या लेकराला दूध तूप खाऊ घालायचंय. आणि दूध तूप खाऊ घालून माझ्या लेकराला एवढा धष्टपुष्ट करायचंय, एवढा धष्टपुष्ट करायचंय की त्याच्या या बापाचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्याला सीमेवरती लढायला पाठवायचंय, सीमेवरती लढायला. हे कोण बोलतंय? जिचा पती डोळ्यासमोर तिरंग्यात लपटलेला आहे, ती माई जगाला सांगते, लेकराचं स्वप्न उराशी बाळगते. अशा माऊल्या घडल्या पाहिजे, अशा माऊल्या घडल्या पाहिजे. आपल्या मुलांनी काहीतरी घडवा, लेकरांना चांगलं घडवा. बघा, जीवनामध्ये आल्यानंतर जसं चित्त परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे, तसं संसारामधल्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहे. लेकरांवरती चांगलं संस्कार घातला पाहिजे, आचरण शुद्धी ठेवली पाहिजे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळा बाबा. पुढे जाऊन महाराज म्हणताय, तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडेल ना, त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा. कुणाला राम आवडेल, कुणाला कृष्ण आवडेल, कुणाला हरी आवडेल, कुणाला विठ्ठल आवडेल, कुणाला केशव आवडेल. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणी म्हणेल, नाही नाही तर महाराज याच्यापेक्षा सुद्धा काही सोपा उपाय आहे का, याच्यापेक्षा सुद्धा काही सोपं साधन आहे का? तुकोबराय म्हणतात, मी माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतोय, यावीन आणिक असता पै साधन वाहत असे आण, याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन. आणि जो कुणी व्यक्ती ह्या साधनेचा अंगीकार करतो, तो व्यक्ती खरा शहाणा. अभंगाचं शेवटचं चरण. तू कमळ सोपे हाय सर्व भुवने, तू कमळ सोपे हाय सर्व भुवने, तू कमळ सोपे आहे सर्व भुवने, तू कमळ सोपे आहे सर्व भुवने, तू कमळ सोपे आहे सर्व भुवने,
येतो घरा नारायण राज सुखे तो घरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण असो, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं पांडुरंग विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 का म्हणे सोपे आहे सर्वाहुने शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तो भगवान परमात्मा जर आपण खरंच अंतःकरणापासून जर त्या भगवान परमात्म्याला हाक मारली ना तर तो भगवान परमात्मा स्वतःहून आपल्याला भेटायला आपल्या घरी येईल. फक्त आणि फक्त अगोदर त्या भगवान परमात्म्यासाठी आपल्याला त्याला शरण जावं लागेल.
कारण शरण जाण्यामध्ये सुद्धा काहीतरी आनंद आहे. जॉय ऑफ डिओशन, जॉय ऑफ मिरॅकल, जॉय ऑफ फ्युचर. अहो, समर्पणाचा आनंद जगा वेगळा आहे, समर्पणाची ताकद जगा वेगळी आहे, समर्पणाचं भविष्य वेगळं आहे. आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ डिओशन, समर्पणाचे फायदे सुद्धा खूप मोठे आहे. फक्त समर्पण कुणाला जावं? देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. देवाला शरण जा, नवे नवे संतांना शरण जा. जीवनामध्ये आल्यानंतर जर आपल्याला परमार्थिक जीवनामध्ये जर काहीतरी प्रगती करायची असेल तर देवाला नाही तर संतांना शरण गेलं पाहिजे. आणि बघा, खरं तर वेळ फार झालेली आहे. बघा, तुमचे 5-10 मिनटं वर घेतले, पण जाता जाता फक्त एक छोटीशी सूचना सांगून जाईल. बघा, ह्या ठिकाणी आल्यानंतर जास्त वेळ घेणार नाही, मोजून 5 मिनटं मला हवी आहे. जीवनामध्ये आल्यानंतर माईपित्यांनो, आईबापाची सेवा करा. सगळेच आईबाप सांगतात म्हणून मीही सांगते, पण मला फक्त एवढीच अपेक्षा आहे, माझ्या कीर्तनामधून जो व्यक्ती आईबाप ऐकून जातो, जो व्यक्ती आईबाप ऐकून जातो आणि तो जर आईबापाशी बोलत नसेल तर निदान घरी गेल्यानंतर त्यांनी आपल्या आईबापाकडे बघून नुसतं हसलं, आईबापाशी बोलायला जरी सुरुवात केली तर माझ्या अख्ख्या कीर्तनाचं सार्थक झालं असं मला तरी वाटतं. म्हणून थोडक्यात आईबाप सांगून जाईल. बाबांनो, आईसाठी काही काही मुलं म्हणतात, अगं तू काय केलं माझ्यासाठी, अगं तू काय केलं माझ्यासाठी. ह्या माई माऊलीनी काय केलंय सांगू का? 9 महिने 9 दिवस तुम्हाला तिच्या उदरात सांभाळलाय. हो, हे आपली करंगळी असते ना, या साध्या करंगळीला थोडं जरी असं चिरलं ना, कापलं ना, तर तिच्या वेदना होता, दुःख होतं, कष्ट होतं. आम्ही उड्या मारतो, उड्या. पण ज्या वेळेला 9 महिने होतात, 9 दिवस होतात, डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते आणि डॉक्टरांनी सांगावं, ताई ताई बाळाचे ठोके कमी पडायला लागलेले आहेत, ताई ताई तुमचं सिझेरियन करावं लागेल, ताई बाळाला जन्माला घालण्याकरिता तुमचं सिझेरियन करावं लागेल. अहो, सिझेरियन करण्याकरता ताईचं हितभर पोट फाडावं लागेल. पण जी माई माऊली बाळाला जन्माला घालण्याकरिता हितभर पोट फाडायलाही मागे पुढे पाहत नाही ना, तिचं नाव या विश्वामध्ये आई आहे. तिचं नाव या विश्वात आई आहे. कोण करेल आईसारखं प्रेम, कोण करेल आईसारखी ममता. जगात सगळे प्रेम करतात, पण आमचा चेहरा पाहून आमच्यावर प्रेम करणारी लोक आहे. आमचा चेहरा पाहून सारा समाज आमच्यावर प्रेम करतो. पण ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये बाळाचा अंश निर्माण होतो, बाळाचं तोंडही पाहत नाही, बाळाचा रंगही पाहत नाही, बाळाचं रूपही पाहत नाही आणि मनही पाहत नाही, तेव्हापासून ती आई तिच्या लेकरामध्ये असणाऱ्या गर्भावर प्रेम करायला सुरुवात करते. ती आई आहे. मुलीच्या आयुष्यामध्ये आई काय असते सांगू का? माझी ही आई आहे ना, जोपर्यंत मुलीचं लग्न होतं, मुलगी माहेरातून सासरला जायला निघते, आईने एक पिशवी घ्यावी, पिशवीमध्ये डाळी साळी पापड कुरड्या भाजीपाला भरावा आणि मुलीला म्हणावा, बाळ घेऊन जा, तुझ्या संसाराला उपयोगी पडेल. मुलीने म्हणावं, आई मला याची गरज नाही ग. अगं अगं बापाने 5 लाखाचं कर्ज काढलं आणि श्रीमंताच्या घरात सून म्हणून दिलाय. आई मला तुझ्या पिशवीची गरज नाही. आईने डोळे पुसावं, लेकीला जवळ घ्यावं आणि लेकीला म्हणावं, बाळ अगं तू जरी आज श्रीमंताच्या घरची सून झाली असलीस ना, अरे या गरीब आई बापाची लेक आहे ग बाळ, हे कधीच विसरू नको. या गरीब आई बापाची तू लेक. आमची माहेरातली पिशवी कुठपर्यंत जिवंत आहे सांगू का? जोपर्यंत आमच्या माहेरामध्ये आमची आई आहे तोपर्यंत आई मुलीला कधीच रिकाम्या हाताने सासरला जाऊ देत नाही. पण ज्या दिवशी माहेरातली आई जाते, ज्या दिवशी माहेरातली आई जाते, आईला सरणावरती ठेवलं जातं, आई सोबत आईची पिशवी सुद्धा सरणावरतीच जळून जाते. हो, सरणावरतीच जळून. म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगते, बाबांनो, आईला कमी लेखू नका आणि बापाला सुद्धा कमी लेखू नका. माझा हा बाप एरवी कधी रडतो की नाही मला माहित नाही, पण प्रत्येक बापाला मी एक दिवस रडताना पाहिला आहे. ज्या वेळेला बाप आपल्या मुलीला प्रथमतः नवरीच्या वेशेमध्ये बघतो ना, त्या दिवशी दगडाच्याही काळजाचा बाप असेल तरी मुलीच्या गळ्यामध्ये पडून थाय मोकळून रडतो, थाय मोकळून रडतो. कारण बापाचा सगळ्यात जास्त जीव हा बापाच्या मुलीमध्ये असतो.
अहो मुलगाही तुमच्यावर प्रेम करतो आणि मुलगीही तुमच्यावरती प्रेम करते, पण त्यांच्या प्रेमातला फरक सांगू का? जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत बाप मुलगा हा बापावरती प्रेम करत असतो. बेटा आपसे प्यार करता है जब तक उसकी शादी ना हो, लेकिन बेटी तब तक तुमसे प्यार करती है जब तक जान निकल ना जाए. जोपर्यंत सास आहे ना, जोपर्यंत जान आहे ना, प्राण आहे ना, तोपर्यंत ती मुलगी आपल्या बापावरती प्रेम करत असते. म्हणून मुलीला कधी कमी लेखू नका. मुलगी पण तुमच्या गळ्यामध्ये पडते, थाई मोकळून रडते. रडण्याचं कारण फक्त एक असतं, अरे मी गेल्यानंतर माझ्या बापाची काळजी कोण करेल, मी गेल्यानंतर माझ्या बाबांना वेळेवर जेवायला कोण देईल, मी गेल्यानंतर माझ्या बाबांना गोळ्या औषधांची आठवण कोण करून देईल. हे चिंतेत मुलगी बापाच्या गळ्यामध्ये